मित्रहो, मी बाबाराव मुसळे, कवी, कथा, कादंबरीकर. माझ्या लहानपणीच्या आठवणी सांगण्यासाठी मी आपल्याला माझ्या गावाकडे घेऊन जात आहे. आजचा 36वा भाग. मी जेव्हा 4थ्या वर्गात गेलो त्यावेळेस अभ्यासाशिवाय आम्हाला दुसरं काही काम नव्हतं. 4थ्या वर्गाला आम्हाला शिकवायला सावळे गुरुजी होते. ते विशेष लक्ष द्यायचे. रात्रीच्या वेळी कोण अभ्यास करतो कोण करत नाही हे सुद्धा कधीमधी आमच्या आईवडिलांना विचारायला येत असत. आणि साधारणतः वर्गातही लक्षात येईल की कोणाचा अभ्यास कसा आहे. कारण बोर्डाची परीक्षा होती, जबाबदारीची परीक्षा होती. मग वर्षभर अभ्यास केल्यावर ही परीक्षा देण्यासाठी जवळच्याच पारडी आसरा या गावी जावं लागलं होतं. म्हणजे तिथं परीक्षेचं केंद्र होतं. आणि या केंद्राच्या ठिकाणी पारडीची शाळा आणि आपल्या ब्रह्मेची शाळा अशा दोनच शाळा असायच्या. साधारणतः 3 दिवस परीक्षा चालत असे. त्यामुळे परीक्षा द्यायला जाताना 1 दिवस आधी जायचं, तिथं मुक्कामी, आणि नंतर मग 3 दिवस परीक्षा झाली की मग शेवटच्या दिवशी परत यायचं. त्याआधी घर सोडून असा एकटा मी कुठेही गेलो नव्हतो. तसा घरी काही असा फारसा लाडच होता असंही काही नाही. कारण मी काही एकमेव नव्हतो. एका लाडक्या बाबूची आठवण सांगतो. माझ्यापेक्षा एका वर्गात मोठा होता, तो पुढच्या वर्गात होता आणि एकटाच होता. तर त्याचे आई बाबा त्याची इतकी काळजी करत, म्हणजे त्याच्या खाण्यापिण्याबाबत सुद्धा ते गंमत सांगतात त्याची, की काय झालं की एकदा त्याच्या शेतामध्ये तो भाकरी घेऊन गेला दुपारच्या वेळच्या. त्याचे बाबा आणि एक गडी काम करत होता. गडी जेवून असायचे त्यावेळेस. आणि मग पारख सुरू झाला. गड्यासाठी वेगळी भाजी होती आणि बाबूसाठी मात्र तुरीची निबर डाळ होती. त्याचे बाबा हसून गड्याला म्हणाले होते की तुझ्यासाठी गड्या उडदाची डाळ आणि बाबूसाठी निबर डाळ तुरीची. आणि थोड्या थोड्या गोष्टीमध्ये जो कोणी लाडका असेल, एकुलता एक असेल, त्याची काळजी करत असेल. माझी अशी काही फारशी काळजी करण्याची गरज घरच्या लोकांना वाटत नव्हती. पण तरी मी कधी घर सोडून एकटा गेलेला नसल्यामुळे मलाच माझी काळजी वाटत होती, हुरहुर वाटत होती. अर्थात जेवणाचा प्रश्न नव्हता, कारण जायचं त्या दिवशी सोबत संध्याकाळची भाकर बांधून न्यायचीच होती. दुसऱ्या, तिसऱ्या आणि 4थ्या दिवशीच्या भाकरी सकाळी गावाकडून कोणी ना कोणीतरी घेऊन येणार होतं. बाय सकाळची आणि संध्याकाळची भाकरी अशा पुढच्या 3 दिवशी आणली जात होती. झोपायची तिथंच शाळेत व्यवस्था होती.
मला आठवते ती पारडी आसराची शाळा. खरं म्हणजे त्यावेळेस आपल्या गावचं पोस्टसुद्धा पारडी आसराच होतं. या गावाला आसरा का असं नाव लागलं तर या गावच्या दक्षिणेला गावाबाहेर आसरा आणि एक विहीर, आसराची विहीर, बारव. बारव आणि विहीर याच्यामध्ये थोडासा फरक असतो. बारवेला उतरायला पायऱ्या असतात, विहिरीला नसतात. अशी बारव आणि तिथं आसरा, म्हणून त्या गावाला सुद्धा पारडी आसरा असं म्हणत. तर ही शाळा कशी होती? गावाच्या मध्यभागी होती. आमच्या शाळेचा पुढचा भाग जसा लोखंडी पट्ट्यांनी ठोकलेला होता, तर त्या शाळेचा पुढचा भाग लाकडी, काय म्हणता येईल त्याला, कातीवश्या, चौकोनी कातीवश्या, लाकडी काड्या म्हणू आपण, काड्यांचा असा त्या फिट केलेल्या असा तो भाग होता. पुढं व्हरांडा होता आणि आत उंच अशी शाळेची इमारत होती. कदाचित ती तिथली चावडीही असू शकते, नाही असं नाही. तर त्या शाळेमध्ये आमची परीक्षा सुरू झाली आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा कोणी आमच्याकडे आमच्या भाकरी घेऊन आलं, त्यावेळेस मला माझ्या घरचा एक निरोप कळला की मला 2 जुळ्या बहिणी झाल्या. मला कळलं तेव्हा नवल वाटलं की हे कसं काय. तोपर्यंत असं जुळे लेकरं वगैरे होतात असं काही फारसं लक्षात नसायचं. आणि बाकीच्याही पोरांना कळलं. मग ते पोरं कुजबूज करायला लागली होती. मलाच मग ते कसं अपराधासारखं वाटत होतं. तर मला त्या जुळ्या 2 बहिणी झाल्या होत्या त्यावेळेस. म्हणजे आम्ही 3 भाऊ, त्याच्यानंतर आमची एक सुसाबाई नावाची मोठी बहीण, आणि त्याच्यानंतर मग ह्या 2 जुळ्या बहिणी. मायचं बाळंतपण करायला त्यावेळेस आमच्या मायची माय म्हणजे आमची आजी आली होती. तिची एक गंमत सांगतो याच काळातली. खाण्याच्या बाबतीत मी आग्रही होतो. म्हणजे सणावाराचं जर काही शिल्लक उरलं असेल तर दुसऱ्या दिवशी पहाटे पहिल्यांदा मी भिडायचो. मला भजी फार आवडत. त्याहीपेक्षा जर आवडीचा पदार्थ कोणता माझा तर वडे. पापड, कुरवडी वगैरे वगैरे सोडा, पण पोळ्याही आवडायच्या. गोडपैकी पोळ्या आवडायच्या आणि खूप खायचो मी पोळ्या. काय झालं त्याचा परिणाम, गेल्या 32 वर्षापासून मला डायबिटीस आहे आणि गोड खाण्यावर आता कंट्रोल आलेला आहे. असो. तर मग काय झालं, एकदा आमच्या माईची तब्येत बरोबर नव्हती. ती खाटावर पडलेली आणि माझी भुणभुण सुरू झाली. कदाचित दुपारच्या शाळेतून आलो असेल पारगाचा. मला जेवायला पाहिजे होतं. आमची बाई म्हणे मी देतो तुला जेवायला, चाल वाढून. मी म्हणलं नाही, मायनच दिलं पाहिजे. तर मायची तब्येत बरोबर नाही, माय झोपलेली आहे आणि तरी मी तसा आग्रह धरतो आहे. मग आमची आजी आमच्या मायला म्हटली होती, कले, आमच्या मायचं नाव कलावती, कले तू हे पोरगं सुद्धा निघत नाही माय.
निर्र खाय खोबऱ्या आणि देव डांगरे आहे. उद्या चालून तुझ्या मड्यावर बसून भाकर खाईल. दुर्दैवानं मित्र हो, तसं मला करावं लागलं. आमच्या मायचं मडं घरात असताना, मायचंच काय, पुढे आमच्या पंडितच्या बाबतीतही किंवा आमच्या बाबांच्या बाबतीतही घरात मडं असताना मला जेवावं लागलं, कारण डायबिटीस होता. तर माय बाळंतीण झाली, मायला जुळी झाली आणि हेही कळलं की त्यातली एक पोरगी मेली, एक जिवंत आहे. बरं वाटलं. ती आमची बहीण शिंदूबाई आजही आहे. काय गंमत आहे, त्याच्यानंतर आमची तिसरी बहीण मंदाबाई. पुढं तिचं लग्न झाल्यावर तिला 2 मुलं झाले जुळे. काय अनुवंशिकता आहे का काय, काही कळलं नाही. कदाचित योगायोगही असेल. तर ही 4थीची परीक्षा मग थोडीशी नाराजीनंच मी पेपर दिले. अभ्यास आहे असं काही फारसं मन लावून होत नव्हता, तरी पेपर बरे गेले ते माझे, चांगले गेले होते. कारण वर्गातला मी हुशार विद्यार्थी होतो. गुरुजींची माझ्याकडून फार मोठी अपेक्षा होती, केंद्रातून पहिला नंबर वगैरे यावा अशी. तिसऱ्या दिवशी पेपर संपले आणि दररोजचे पेपर गुरुजी तपासून ठेवत असत. तिसऱ्या दिवशीचे पेपर तपासणं झाले आणि निकाल लागला. काय, केंद्रातून पहिला नाही, केंद्रातून दुसरा. कारण केंद्रातून पहिली पारडीचीच मुलगी आली होती. तिचं नाव मंदा कुलकर्णी. पुढे चालून 5वी ते मॅट्रिकपर्यंत ती माझ्याबरोबर अन्सिंगला शिकायला होती, पण फारशी वर्गामध्ये चमकली नाही. मी मात्र शेवटपर्यंत, अगदी मॅट्रिकपर्यंत पहिला किंवा दुसरा अशा पद्धतीनं चमकत राहिलो. 5व्या वर्गात तर माझा सगळ्या शाळेतून पहिला नंबर आला होता. त्यावेळी शिवजी हुरकट नावाचे एक अन्सिंगचे ग्रहस्थ, ज्यांनी 21 रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं, ते बक्षीस मला मिळालं होतं. ह्या ज्या मंदा कुलकर्णी आहेत, त्यांच्याही नावाबद्दल, त्यांच्या ज्या काही माझ्या त्यावेळच्या आठवणी असेल, फारशी काही त्यांचं बोलणं वगैरे होत नव्हतं आमचं त्या काळात. त्या काळात मुलींशी बोलणं वर्ज्य होतं. हे मुली मुलांशी मोकळेपणे बोलत नव्हत्या, पण एक व्यक्तिमत्वाचाच प्रभाव असतो तो माझ्यावर झालेला. आणि पुढे मोठा झाल्यावर, म्हणजे नोकरी वगैरे करायला लागल्यावर कधीतरी त्यांची आठवण यायची. हे कळलं होतं मला की बुवा वाशिमच्या नगर परिषदेच्या दवाखान्यामध्ये त्या नर्स आहेत. भेट काही शक्यच नव्हती. पण पुढे एक दिवस एका कॅबमध्ये, म्हणजे त्या मुलांची जी शाळेत न्यायच्या गाड्या असतात त्या पांढऱ्या, तशा गाडीमध्ये पिंपळगाववरून वाशिमला येत असताना जो ड्रायव्हर होता तिचा, त्याच्याशी थोडं अधिक बोलणं झालं. तो पारडीचा वगैरे असा काही त्यानं संदर्भ सांगितला आणि मी त्याला आठवण म्हणून सांगितलं, बुवा मंदा कुलकर्णी ह्या माझ्याबरोबर होत्या. तर तो म्हणाला की ती माझी मावशीच होती आणि दुर्दैवाने ती आज नाही. तो एक धक्का बसला होता मला, मानसिकरित्या बसलेला धक्का होता, आणि त्यामुळे मंदा कुलकर्णीचं नाव माझ्या मनातून जात नव्हतं.
कसं असते आमच्या लेखक लोकांचं, अनेक पात्र, जिवंत असणारी पात्रंसुद्धा जिवंतपणी आणि मरण पावल्यावरही आमच्या मनामध्ये वास करत असतात, कायम असतात. तर ह्या मंदा कुलकर्णी माझ्या वारुळ या कादंबरीमध्ये नर्स म्हणून प्रगटल्या. हा त्या 4थ्या वर्गाच्या बोर्डाच्या परीक्षेचा, म्हणजे केंद्राच्या ठिकाणी जी परीक्षा झाली त्या परीक्षेचाच प्रभाव होता. हे असे काही प्रभाव हे दीर्घकाळपर्यंत टिकून राहणारे असतात.